हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी जेव्हा तुम्हाला साडी कलेक्शनचा माझा ब्लॉग दाखवला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एका साडीच्या ब्लाऊजला ना आरीवर्क करणार आहे. तर ते आरीवर्क मी घरगुतीच कसं करणार आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी सोपं, अगदी तुम्हालाही घरी करता येईल असं तुम्ही करू शकता. फक्त आपल्याला त्याचे स्टोनचे जे लेस असतात ना ते फक्त आणावे लागतील आणि जे स्टोन असतात ना ते फक्त आणावे लागतील. नाही, घरगुती आपल्याला ते करता येतं. जो गम असतो तो गम आणावा लागेल. त्यामुळे आपण इझिली असं घरी करू शकतो. तर ते इझिली कसं करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा माझा ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाऊजच्या स्लीवसाठी ना मला वर्क करायचं आहे. तर वर्कसाठी ना मी कोणकोणत्या वस्तू आणलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर हे जे तुम्हाला छोटे स्टोन कलरचे स्टोन आहेत आणि जी स्टोन लेस आहे ना तर ती तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही मार्केटमध्ये विचारलं तर तुम्हाला भेटून पण जाईल ही लेस. तर मी ना काय केले, स्लीवच्या एका साईडला टेपपट्टी ठेवले आणि त्यानं ना अर्धा इंच मार्किंग करून घेतलं म्हणजे जेणेकरून मला माप अगदी व्यवस्थित करता येईल. पुढे जाऊन जी मी स्टोनची लेस करणार आहे खाली तर ती मला अगदी व्यवस्थित प्रॉपर ज्या त्या शेपमध्ये ठेवता येईल. त्यामुळे मी अर्धा इंच करून घेते त्याला मार्किंग. पलीकडच्या साईडला पण तसंच करून घ्यायचं. मी ते ना 0 साईजची सुई घेतलेली आहे आणि त्याला ना 4 पदरी दोरा असा करून घेतलेला आहे, वळून घेतला आहे त्यातून. आणि स्लीवच्या एका साईडून मी वर्क चालू करते. तर जे मी स्टोन तुम्हाला दाखवले ना सोनेरी कलरचे ते मी स्टोन 3 घेणार आहे. आणि ते 3 स्टोन घेतल्यानंतर जे कलरचे स्टोन होता ना तो एक स्टोन मी त्यात घेणार आणि त्यापेक्षाही छोटा म्हणजे सोनेरी जो आहे ना त्याच्यापेक्षाही एक छोटा असते साईज 0 साईजवाला, तर तो मी एक घेणार आहे. आणि तो घेतल्यानंतर तोही त्यात वळून घेणार आणि पुढे ना ते त्यात वळून घेतल्यानंतर तो स्टोन ना पाठीमागे जाम असा पकडून घ्यायचा. जो धागा आहे ना तो जाम असा पकडून घ्यायचा, तो पाठीमागे सारून मग आपली जी सुई आहे ना ती त्या कलरच्या स्टोनमधून त्या पुढच्या 3 स्टोनमध्ये गेली पाहिजे. व्यवस्थित अशी घालून घ्यायची, कारण की जर ढिलं झालं तर ते शेप असे छान दिसत नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ते घालून घ्या. कधीकधी गाठ म्हणजे पडण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे ती व्यवस्थितच करून घ्या. असं ढिलं झालं ना तर तुम्ही त्याला पाठीमागं ओढून परत आणि तुम्ही ते पुढं घेऊ शकता. मी पहिल्यांदाच तुम्हाला चूक दाखवते, अशा चुका होऊ शकतात. तर मी पहिलीच तुम्हाला ही चूक दाखवते. ह्या चुका अशा होऊन देऊ नका, कारण की ना की परत एक ढिल्लं एक टाईट असं जर झाली ना स्टोनची अशी साखळी तर मग ते दिसताना अगदी व्यवस्थित दिसत नाही. मग तुम्ही अगदी प्रॉपर असं शेपमध्ये घ्या आणि धागा वगैरे व्यवस्थित वळून घ्या त्यातून. आता तसंच आपण दुसरीकडे पण तसंच करायचं. पुढच्या साईडला 3 सोनेरी कलरचे स्टोन घ्यायचे, त्यात ते सुईमध्ये वळून घ्यायचे आणि परत नंतर कलरचा जो स्टोन आहे तो मोठावाला तो घ्यायचा आणि परत जो 0 साईजवाला स्टोन असं ते घ्यायचं. आणि ते घेतल्यानंतर त्यात वळून घेतलं की ते धागा अगदी व्यवस्थित टाईट पकडून ठेवायचा, कारण की धाग्यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितले की गाठ वगैरे बसू शकते, म्हणजे धागा असा प्रॉब्लेम देऊ शकतो आपल्याला. त्यामुळे आपलं काम जास्तीचं होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित असं ते पुढं घ्यायचं. पुढच्या जे 4 स्टोन दिसतात, कलरचा एक स्टोन, पुढचे 3 सोनेरी स्टोन, तर त्यात ते धागा घालून घ्यायचा, म्हणजे सुई त्यात घालून घ्यायची आणि असं टाईट करून घ्यायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित बसून जातो. आणि आतून एक तुम्ही अशी एक धागा असा वळून घेऊ शकता, जेणेकरून की परत जर कधी आपण ब्लाऊज वगैरे धुतला ना तर तो असा ढिला होणार नाही. अशी तुम्ही आतून एक सुई अशी एक मारून घेऊ शकता. पाहू शकता तुम्ही तर मी कशी सुई मारून घेतले. तुम्ही अशी सुईसुद्धा मारून घेऊ शकता. ही आपल्याला खूप उपयोगी पडते सुई पुढे जाऊन ना, की हे धागे आहेत ना ते असे जे स्टोनचे जे लेस लावतोय ना आपण ती अशी ढिली होत नाही. त्यामुळे तो धागा आपल्याला व्यवस्थितच करून घ्यावा लागेल. तुम्ही इथून पुढचा पूर्ण व्हिडिओ पहा आणि मी कसं स्टोन करते तसंच तुम्ही तुमच्या ब्लाऊजला स्टोन वर्क करून घ्या.
जास्त अशी टाईट गाठ मारून घ्यायची, म्हणजे ते ढिल्लं होणार नाही. तसंच सेम असं आपण दुसऱ्या साईडलाही करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, मी दुसऱ्या साईडलाही केलेलं आहे. आणि आता हे जे मार्किंग मी करायला लागले ना, ते स्टोनसाठी मी करायला लागले. जे असे प्लेन स्टोन असतात ना, त्याच्यासाठी मी करायला लागले हे. ते तुम्ही बघू शकताय, मी इथून ग्लू घेतलेला आहे. तर हा तुम्हाला मार्केटमध्येही भेटून जाईल. तो मी असा प्रत्येक ठिकाणी लावते. आणि जे माझ्याकडे जो गोल शेपमध्ये जो स्टोन आहे ना, तो मी यूज करणार आहे इथं. तोही गोल्डनमध्येच आहे. तर तुम्ही पाहू शकताय मी कसं त्याला वर्क करते आणि मी स्टोन कसा लावते त्याला. ते सुद्धा मी बॅक साईडला लावून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, बॅक साईडला मी अगोदर ना गम लावून घेतलेला आहे. मग त्याच्यावरती मी ते स्टोन ठेवते. आणि ते ना स्टोन लावले की तो गम वाळण्यासाठी आपल्याला ब्लाऊज एका साईडला ठेवायचा आहे. नंतर म्हणजे व्यवस्थित तो सुकला ना, म्हणजे गम जे आहे ते सुकले ना, परत आपण व्यवस्थित तो वेअर करू शकतो. नाहीतर गम जर सुकला नाही ना, तर ते स्टोन तिथून पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे व्यवस्थित करून घ्यायचं. आणि स्टोन लावल्यानंतर आपल्या हाताने असे त्याला दाबून घ्यायचे वरून, म्हणजे ते जेणेकरून की म्हणजे व्यवस्थित असा बसून जाईल. बघू शकताय तुम्ही, माझा ब्लाऊज मी सुकायला ठेवलेला, म्हणजे साईडला ठेवलेला. तर सुकल्यानंतर त्याच्यावरती गम दिसत पण नाही आहे. आणि किती छान असा ब्लाऊजचा वर्क झालेला आहे, घरातच झालेला आहे. तुम्हीही असा माझ्यासारखं ब्लाऊजला वर्क करू शकता. तर माझा ब्लाऊज तुम्ही असा बघितला असेल, तो मी घरीच तयार केला आहे. तर अगदी सोप्या पद्धतीनं, सोप्या टिप्समध्ये मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तुम्हीही असा घरगुती ब्लाऊज तयार करू शकता आरीवर्क करून. फक्त तुम्हाला स्टोनच आणावे लागतील मार्केटमधून. मार्केटमध्ये ना तुम्ही कुठेही गेला तरी ते स्टोन तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. पण तुम्ही असा घरी ब्लाऊज तयार करू शकता. बाहेर एक्स्ट्रा पैसे घालण्यापेक्षा हा असा घरीही ब्लाऊज तयार करू शकता. जे ब्रायडल मुलींचे जे असतात ना ब्लाऊज, तर त्याला ते प्रॉपर आरीवर्क करावंच लागतं. पण जे आपलं असं नॉर्मल करायचं आहे ना, तर ते आपण घरी करू शकतो. असा सोप्पा आणि सिंपल असं आरीवर्क आहे. पण ते तुम्हाला घरी करायचं असेल तर तुम्ही करूही शकता. तर तुम्ही माझा आरीवर्कचा ब्लाऊज बघितलाच असेल. आणि मी केलेला आरीवर्कचा ब्लाऊज तुम्हाला आवडला की नाही नक्की मला सांगा. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला नक्की कमेंट करत सांगा. चलो बाय.